क्रमांक 2 मध्ये एसआरएची जी योजना चालू आहे त्या योजनेसंदर्भात आपण येणारे जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता? आता जी प्रभाग क्रमांक आमचा 112 ब आहे ते आधीच तोडलेला आहे. तोडल्यामुळे आम्हाला आधी चेक बी भेटत नाही आणि कॉर्पोरेशन आम्हाला रोडला दुकानं बी लावू देत नाही, कारण आम्हाला भाडं भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही आमचे जे रोडला दुकानं लावतो त्याच्यातनं भाडं भरतो आणि कॉर्पोरेशनने आता आम्हाला 2 दिवसापूर्वी आता परत म्हणता तुम्ही भाडं भरा. आम्ही कुठून भाडं भरणार? कारण आता घराला भाडं भरायचं का ह्याला भरायचं? आणि सर तर म्हणताय की आम्हाला हेच नाहीये, आम्हाला भाडं बी नाहीये आणि घरं बी नाही, घरं तोडून उभं आणि तिथं बोलायला बी कोण नाहीये. आम्ही कोणासोबत जाऊन वाचार करायचं की आम्हाला भाडं नाहीये? दादा मला बोलू द्या. आमच्या सामने सगळ्यांचे घरं तोडले. सकाळी पाटे 5 वाजता मी बघत हवे ते सगळ्यांचे घरं तोडतात. ते घरं तोडताना मला बघूशी नाही वाटल्या. एवढं रडायला आलं मला, त्यांच्या घरासाठी एवढं रडायला आलं तर काय बोलायचं. आता लोक पण नाही दिसणार रे वाडीमध्ये आणि आपले जे असेल ते तर दिसणारच नाही. दूर दूर लांब लांब. दादा आपण काय सांगाल? मी काही सांगू शकत नाही. या भाजी मार्केटवरती प्रस्ताव घेताना जो अन्याय केलेला आहे तो अन्याय येणाऱ्या महानगरपालिकेचे जे आता नगरसेवक आहेत ते निवडून येणार आहेत, त्यांनी या भाजी मार्केटचा प्रश्न मिटून त्यांना व्यवस्थित द्यावं. भाजी मार्केट घेऊन द्यावं. अजून आपण काय अपेक्षा ठेवताय? हे जे प्रभाग क्रमांक 2 मधून जे उमेदवार आता सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे त्या नगरसेवकांकडून आपल्या काय अपेक्षा आहे? त्या नगरसेवक पहिले तेच निवडून आले होते, आता इथे जर येत असतील तर या नागरिकांची काय नागरिक सुविधा ते लोक करणार आहेत? कोणी पण नाही विचार करत. फक्त हा. मतदानाच्याच वेळेस येतात, त्यानंतर थांबा, मला कधीच बोलू. येत नाही. परत आमच्याकडे लक्षच नाही देत का काय चाललं काय नाही. अजिबात किती पण आजपर्यंत किती पण झाले कारपुटर हे झाले पण कधीच आमच्या भाजी मांडायचा त्यांनी फक्त विषयच नाही घेत. मतदानाच्याच वेळेस तर प्रभाग क्रमांक 1 मधले मतदार आपल्या सोबत आहे. आपण काय सांगाल आपल्या प्रभागामध्ये जे आता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहे व आपण काय त्यांच्यासाठी संदेश देऊ इच्छिता? आमच्या अपेक्षा हेच किती डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आता ही सर्व नंबर 112 आता बिल्डरनी ते विकासासाठी घेतलेले होते. त्यातल्या बऱ्याचशा लोकांना अपात्र केलेलं आहे, पात्र नाही केलं, भाडं पण केलं 250 लोकांचं. आज जे आता निवडून येतील उमेदवार कोण तर त्यांनी आमची कामं करावं, आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे. एसआरएच्या विकासकाकडून तुम्हाला काय अडचणी येतात आहे का? हो, खूप येतात. आता पहिले म्हणले की पात्र करून देतो आम्ही तुम्हाला, आता काय पात्र करून देत नाही. ते म्हणतात की तुम्ही सरकारकडे जाऊन तुमचं पात्र करून घ्या. तिथं आम्हाला कागदपत्र तिथे डॉक्युमेंट्सची कमी येते तिथे. आता जे उमेदवार प्रचारासाठी तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला आहे का आल्यानंतर मांडणार आहे? ह्या आता पण मांडलेला आहे, याच्या अगोदर सुद्धा मांडलेला आहे आम्ही. येऊन आमदार त्यांच्याकडे सुद्धा मांडला होता प्रश्न हा, पण आम्हाला आता अद्यापर्यंत काही मदत भेटली नाही त्याला. तुमच्या काय अपेक्षा आहे लोकप्रतिनिधीकडून? जर कधी ते निवडून आल्यानंतर त्यांनी तुमच्या प्रभागाचा काय विकास करावा, तुम्हाला काय मदत करावी? आता जे काय समस्या घेतलं, रस्ता, पाणी, ड्रेनेज लाईन, घरांची ते योग्य ते नाही भेटलं पाहिजे सगळ्यांना. हे सगळे विकास कामं झाली पाहिजे. तर आता तुम्ही समस्या बघताल, ट्रॅफिकच्या अडचणी किती आहेत, रस्ता किती अडचणी लागल्यात, बऱ्याचशा समस्या आहेत आपल्याकडे. मार्केटची समस्या आहे, त्या पण मार्केटला लागलेल्या आहेत. या सर्व समस्यांना योग्य ते न्याय दिलं पाहिजे हीच आमची मागणी आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय बोलणार का आपण? नाही दादा आपण काय बोलणार? बोलला ते बरोबर.